विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार की डिसेंबरमध्ये होणार? महायुती, महाविकास आघाडी, वंचित, तसंच MRS, त्याचबरोबर वेगवेगळ्या किती उमेदवार राहणार आणि या ठिकाणी जे पाहायला मिळतं आहे, ज्यांच्याकडं प्रचंड पैसा आहे ते पैशाच्या जोरावर तिकीट नाही मिळालं तरी अपक्ष लढू इच्छितात. तात्पर्य धनदांडगे आणि जातदांडगे यांचा प्रभाव आणि सुळसुळा वाढताना दिसतोय. आज आपण 4 विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा मतदारसंघ, बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघ आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघ, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यातील केच मतदारसंघ याची आणि लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण मतदारसंघ याचा आपण आज चर्चा आणि विचार करणार आहोत. मित्रहो, एकंदरीत निवडणुकीचं वातावरण पाहत असताना बैठका, सभा, मेळावे, चर्चा सुरू असताना जबाबदार प्रतिनिधी बेजबाबदार वागताना दिसत आहेत. आणि लातूर ग्रामीणमध्ये विद्यमान आमदार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन हे धीरज देशमुख हे गेल्या वेळा निवडून आलेले आहेत. त्यांच्यावर असा आरोप केला जातो की ते नोटाच्या विरोधात निवडून आलेले आहेत. तर या ठिकाणी धीरज देशमुख यांच्या या परिसरात रेणा सहकारी साखर कारखाना, मांदळा कारखाना, त्यानंतर विकास कारखाना, 21 शुगर याचा आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रभाव पडू शकतो. पण रमेश आप्पा कराड यांना विधान परिषदेवर आमदार केल्यामुळं लोकांच्या अपेक्षा प्रचंड उंचावलेल्या आहेत. सातत्यानं वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नाची जाण आणि भान असलेले, लोकात सातत्यानं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मिसळणारे आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला आता त्यांचे सुपुत्र हे ऋषिकेश कराड हेही म्हणजे प्रचार यंत्रणेत सक्रिय झालेले आहेत. रमेश कराड यांनी नुकताच एक खाजगी साखर कारखाना गावाच्या जवळ उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं काम, त्यांचं वागणं, त्यांच्या गाठीभेटी, त्यांचा सत्संग आणि आमदार म्हणून जवळजवळ 4 वर्षामध्ये मोठमोठे रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, पानगावचा असेल, खरोळ्याचा असेल किंवा गातेगावचा असेल, असे अनेक कार्यक्रम त्यांनी राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये यावेळा ही जागा युती होणार की नाही होणार, युती झाली तर कोणाला सुटणार, आणि रमेश आप्पा कराड यांच्या नावाची जोरात चर्चा असून त्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे. त्यांचे कार्यकर्ते, समर्थक हेही या ठिकाणी रमेश कराडच विजयी होणार अशा प्रकारचं बोलत आहेत. दुसऱ्या बाजूला मनसेनं नुकतेच संतोष नागरगोजे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. अनेक जण अपक्ष किंवा वंचितकडून कुणी उभा राहू शकतात, पण त्याचबरोबर शंकररावजी भिसे यांच्याही नावाची जोरात चर्चा आहे. शंकरराव भिसे यांचे बंधू माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, त्याचबरोबर डॉक्टर शंकरराव भिसे, त्याचबरोबर नंतर डॉक्टर शिवाजीराव भिसे आणि त्यांचा इकडं तांदुळजा, गादवड, तसंच रेणापूर तालुका अशा प्रकारची त्यांचीही चर्चा आहे. ते विलासरावजीचे बराच काळ सचिव होते. अमित देशमुख राजकारणात सक्रिय झाल्यापासून नंतर त्यांनी सचिवपदापासून काही दिवसानंतर दूर गेले. त्यांनी तर MTech ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. औषधा तहसीलदार, भोकरला तहसीलदार, बुलढाण्याला तहसीलदार आणि नंतर महाडामध्ये त्यांनी आपल्या संभाजीनगर येथे आणि अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पेलवलेल्या आहेत. त्यामुळं शंकरराव भिसे यांच्याही नावाची चर्चा आहे. मग आता युती होणार का चौरंगी लढत होणार? कारण शंकरराव भिसे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण एकंदरीत यावेळा लातूर ग्रामीणची
निवडणूक भाजपला किंवा युतीला आणि आघाडीला एक एक जागा महत्त्वाची असून फार मोठ्या प्रमाणात लातूर शहराप्रमाणेच लातूर ग्रामीणमध्ये सुद्धा चुरस होणार असा अंदाज आज तरी वर्तवला जात आहे. केज विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नमिता मुंदडा ह्या निवडणुकीमध्ये रेसमध्ये आहेत. माजी आमदार पृथ्वीराज साठे हे तुतारीकडून रेसमध्ये आहेत. गोकुळ जाधव हेही आहेत. रमेश गालफाडे, अंजली घाडगे आणि माजी आमदार संगीता ठोंबरे याही या निवडणुकीमध्ये इंटरेस्टेड आहेत. मित्रहो, हा राखीव मतदारसंघ आहे. यामध्ये अंबाजोगाई तालुक्याचे काही गावं, केज तालुक्याचे काही गावं येतात. एकंदरीत या ठिकाणी अक्षय मुंदडा आणि काकाजी यांचं जसं काम आहे तसंच संगीता ठोंबरे यांच्या गेल्या वेळेस तिकीट कटवलं होतं. यावेळेस तिकीट मिळणार का त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आहे. तसंच पृथ्वीराज साठे हेही लोकात मिसळणारे, मिळून काम करणारे आणि याच मतदारसंघात विद्यमान खासदार बीड जिल्हा त्यांचंही गाव येतं आहे. डॉक्टर नरेंद्र काळे यांचंही गाव येतं आहे. त्यामुळं या ठिकाणी कशा प्रकारे निवडणूक लढली जाणार, रंग कसा येणार हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे. दुसरा म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये राणा जगजितसिंह पाटील. माझं वैयक्तिक मत, राणा जगजितसिंह पाटील एक अभ्यासू, हुशार, कामाचा पाठपुरावा, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संपर्क आणि त्याचबरोबर त्यांचं वागणं, त्यांची कल्पकता, त्यांचा मुंबईत असेल, दिल्लीत असेल, न्यायालयात असेल पाठपुरावा करण्याची पद्धत ही फारच भारी आहे. वयवर्ष 90व्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण यांनीही ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. तसंच भाजपचे व्यंकटराव गुंड हेही या निवडणुकीत त्यांचं सहकार आणि विविध क्षेत्रात काम आहे. तसेच काँग्रेसचे ॲडव्होकेट जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हेही या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत. एक महिला धाडसी, निर्भीड आणि अभ्यासू अशा असलेल्या सक्षणा सलगर यांच्याही नावाची जोरात चर्चा आहे. त्याचबरोबर अशोकराव जगदाळे हेही इच्छुक आहेत. विश्वनाथराव शिंदे यांच्याही नावाची चर्चा आहे आणि महेंद्र धुरगुडे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. तर आत्तापर्यंत आपण तुळजापूर, केज आणि लातूर ग्रामीण याचा आपण अभ्यास केला. या ठिकाणी मुखेड, नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघात विद्यमान आमदार तुषार राठोड आहेत. तुषार राठोड हे आपल्या वडिलांच्या निधनानंतर या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे. इन्कम्बन्सी वाढत चाललेली आहे. एक रेडिओलॉजिस्ट डॉक्टर मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणला आहे. पण त्याबद्दल आजकाल विकास करणंसुद्धा पाप ठरतं की काय अशा प्रकारची चर्चा असून त्यांच्याबद्दल टक्केवारीसाठी कोणीही कामं केले की टक्केवारीसाठी केले असं बोलणं जात आहे. त्यांचेच पुतणे संतोष राठोड हेही या निवडणुकीमध्ये इच्छुक असल्याचं कळतं. नुकताच सुषमाताई अंधारे यांचा दौरा झाला. ते संतोष राठोड, दशरथ लोहबंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर हे पण कदाचित या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. त्याचप्रकारे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नावाची चर्चा आहे. आणि ज्या पद्धतीनं अशोकरावजी चव्हाण यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विजयाचा केंद्रबिंदू असलेले यशपाल भिंगे हे सुद्धा इच्छुक आहेत. आणि त्याचबरोबर श्रावण रापनवाड हेही या निवडणुकीत इच्छुक आहेत. अशा प्रकारे लातूर ग्रामीणची जर फाईट झाली
तर लातूर ग्रामीण आणि लातूर शहर हे दोन्ही महायुतीला हमखास कधी नव्हते यश मिळवून देऊ शकतात. त्याच प्रकारे आपण जर पाहिलं केजमध्ये नेमकं कोणाला, कारण संगीताताई या ठिकाणी इच्छुक आहेत, त्यांना उमेदवारी मिळणार का? मग त्यांना मिळणार तर ह्यांची उमेदवारी म्हणजे मुंदडा नमिताताई मुंदडा यांची का काटली जाणार, हेही या ठिकाणी चर्चेलं जात आहे. एकंदरीत आपण 4 विधानसभाचा विचार करत असताना मनोजराव जरांगे हे कधी निवडणुका लढवायच्या म्हणतात, कधी पाहूया म्हणतात, तर कधी महायुतीचे एवढे लोक पाडायचे असं म्हणतात. आणि अशा एकंदरीत परिस्थितीत सामाजिक सलोखा हा एकदम दूषित होत चाललेला आहे. मध्येच संविधानाचा विषय चाललेला आहे. अल्पसंख्याकात असुरक्षितता म्हणजे नॅरेटिव्ह पसरण्याचा कार्यक्रम सुरू असताना ज्या पद्धतीनं तुषार राठोड एक डॉक्टर माणूस त्याने निश्चित योग्य दिशा देण्याचं काम केलं, पण बऱ्याच वेळा बहुसंख्य नेत्यांना आपल्या थेट भेट नसल्यामुळं आपल्या निकटवर्तीयाकडून दगाफटका होतो. जातीयवाद, पैसा आणि भ्रष्टाचारावर तर बोलायलाच नको असं एकंदरीत चित्र असून आम्ही तुम्हाला मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा ही विनंती करतो. आणि आपल्याला काय वाटतंय हेही आपलं मत व्यक्त करा. धन्यवाद. नमस्कार.